मी डॉक्टर ज्योती. आज आपण एक छोट्या फंगल इन्फेक्शन या टॉपिकवर बोलणार आहोत. मी ऑब्झर्व्ह केलंय क्लिनिकमध्ये रेग्युलरली अगदी आउट ऑफ 10 3 ते 4% पेशंट फंगल इन्फेक्शनचे येतात आहे. आणि हे फंगल इन्फेक्शन इतके ऑकवर्ड होतात की प्रायव्हेट प्लेसेसमध्ये जास्त प्रमाणावर येतात, कारण तिकडे एअर पोहोचत नाही. त्यानंतर हे वर्षानुवर्ष जात नाही. याचा रिकरन्स अगदी 2 महिन्यामध्ये थोडे ॲलोपॅथिक मेडिसिन्स खाऊन ते बरे होतात आणि पुन्हा 2-3 महिन्याने रिअकर होतं ते. आणि अगदी लहान मुलांपासनं एजेड लोकांपर्यंत हे आहेत. यासाठी मी तुम्हाला एक सिंपल होम रेमेडी सांगणार आहे. अगदी कुणीही हे वापरू शकतं. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर कडुलिंबाचा पाला जर अवेलेबल असेल तर, नसेल तर फक्त हळद आणि मीठ आणि हे एक टबमध्ये टाकायचे आहेत आणि याचे सीड बाथ घ्यायचे आहेत. ॲटलीस्ट एक 10 मिनिट. सीड बाथ म्हणजे काय, टबमध्ये टाकून त्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं बसायचं आहे. जेव्हा प्रायव्हेट प्लेसेसमध्ये असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. सेकंड, जेव्हा तुम्हाला हातावर, पायांवर इकडे हे पॅचेस आहेत, अशा वेळेस तुम्ही मीठ, हळद आणि कडुलिंबाची पानं हे बॉईल करून याचा एखादा छोटासा स्प्रे बनवू शकता किंवा बॉटलमध्ये हे लिक्विड बनवू शकता आणि अंघोळीच्या आधी एक 10 मिनिटं वापरायचं किंवा हे बाथरूममध्ये ठेवायचे. अंघोळ करताना त्या पाण्याने आधी अंघोळ करायची आणि मग नॉर्मल पाण्याने अंघोळ करायची. कुठलेही स्ट्रॉंग सोप वापरणं टाळा, त्यामुळे ह्याचे इरिटेशन्स अजून वाढतील. याचबरोबर तुम्ही काही होमिओपॅथिक मेडिसिन्स वापरू शकता. ते अगदी सेफ आहेत. यामध्ये सल्फर 30 नावाचं मेडिसिन आहे, जे 5 गोळ्या सकाळी, 5 दुपारी, 5 रात्री हे आठवडाभर वापरायचे. हे वापरूनही जर तुम्हाला बरं वाटलं नाही तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर कन्सल्टेशन घेऊन त्याची कारणं जाणून प्राकृतिकरित्या उपचार घेतले तर ते परमनंटली बरे होतील. तर अशा प्रकारे फंगल इन्फेक्शन बरे होऊ शकतात. यासाठी तुम्ही क्लिनिकला कॉन्टॅक्ट करा किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन घ्या.